शिवसेनेने आज तुमच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. लोकशाहीमध्ये कोणालाही आपले विचार मांडता येतात. शांततापूर्ण पद्धतीनं विचार मांडले तर त्याचं स्वागत आहे. फक्त आता मूळ मुद्दा काय त्याची चर्चा झाली पाहिजे. ते समजून न घेता काहीतरी गृहीत धरूनच जर करायचं झालं तर ते चुकीचं आहे. मी काल 2 दिवसापासून माझे विचार अगदी स्पष्टपणे मांडलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जो आक्षेप केला तसं काही झालेलं नाही. पण माझे विचार हे आज ठरलेले आहेत. ते पहिल्यापासून माझे विचार आहेत ते आहेतच. त्यामुळं मुद्दा काय तो लक्षात घेतला पाहिजे, त्याची चर्चा झाली पाहिजे. परंतु सर, काल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी देखील एका कार्यक्रमात म्हटलं की या सगळ्या मालेगावच्या बॉम्बस्फोट हल्ल्याच्या प्रकरणामध्ये जे पोलीस तपास करत होते त्यांच्यावरती कोणता तरी राजकीय दबाव होता असं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे. आणि पोलिसांनी हा दबाव न झुगारता खरं तर कायदा आणि वर्दीसाठी काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी रामदास आठवल्यांचं हे प्रामाणिक मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे. हा सगळा मालेगाव बॉम्बस्फोट तपास 2011 पासून NIA कडे आहे. NIA ही राष्ट्रीय संघटना आहे. ती भारताच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते आणि 2014 पासून सत्तांतर झाल्यापासून त्याचं नेतृत्व अमित शहा करतायत. त्यामुळे 2014 ते 2025 पर्यंत हा खटला NIAने अमित शहांच्या निदर्शनाखाली चालवलेला आहे. आता रामदास आठवल्यांचं जर ते म्हणणं असेल, जे माझंही म्हणणं आहे की कुठेतरी कोर्टाने काय म्हटलेलं आहे ते आपण लक्षात घ्या. कोर्टाने म्हटलेलं आहे की आमच्यासमोर NIAने ठोस पुरावा सादर केला नाही आणि खुनाच्या खटल्यामध्ये जोपर्यंत बियॉन्ड शॅडो ऑफ डाऊट अजिबात शंका न असता जर जेव्हा ठोस पुरावा मिळतो तरच शिक्षा देता येते. आणि म्हणून कोर्टानं NIAच्या विशेष कोर्टानं शिक्षा दिलेली नाही. आता त्याला निर्दोष सोडलं वगैरे म्हणणं हे बी मला मान्य नाही आहे. अपुरा पुरावा सादर केल्यामुळे शिक्षा देता आली नाही आणि तेच जर मत रामदास आठवल्यांचं असेल तर तो अपुरा पुरावा सादर करण्याची जबाबदारी शेवटी अंततोगत्वा ही अमित शहांची आहे. त्यामुळे रामदास आठवल्यांचं जर प्रामाणिकपण असेल, फक्त तोंड देखलेपणामुळं थोडंसं लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्याकरता ते बोलत असेल तर मग त्यांची नेहमीची सवय आहे, ठीक आहे. पण त्यांना खरंच त्यांचे जे व्यक्त असेल ते त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. गृहमंत्री अमित शहा यांचं मात्र मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्हली महायुतीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आज आंदोलनही झालेली आहे. हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद असा शब्द तुम्ही वापरलाय, त्यामध्ये आक्षेप घेत आहे. तुम्ही अर्धवट माहिती घेऊ नका. माझी एवढीच विनंती आहे की मी काय बोललो ते नीट पुन्हा एकदा ऐकून विश्लेषण करा. मी नेहमी म्हटलेलं आहे की दहशतवादाला जात, धर्म, रिलिजन, महजब काही नसतं. दहशतवादी हा दहशतवादी आहे. तो निरपराध माणसांचे बळी घेतो, विधवा करतो, मुलांना पोरकं करतो आणि त्यामुळे दहशतवादी कारवायांना दहशतवाद करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याला तुम्ही कुठलं तरी धर्माचं लेबल देऊन वाचवायचा प्रयत्न करू नका. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर अगदी अमित शहा सुद्धा मला वाटतं संसदेमध्ये म्हटले की हिंदू दहशतवादी नाहीत. तुम्ही धर्माचा लेबल का देताय त्यांना? आणि म्हणून तुम्हाला पुन्हा आठवण काल मी करून दिली, आज पुन्हा करून देतो. स्वतंत्र भारतामधील पहिली दहशतवादी घटना ही नथुराम गोडसे यांनी केली. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून केला. जेव्हा एखाद्या राजकीय विचाराला आपण विचाराने जिंकू शकत नाही तेव्हा तो विचार संपून टाकायचं हा दहशतवाद असतो. हा फक्त भारतात होतोय असं नाही, इतर देशातही होतोय. आता दाभोळकरांना कुणी मारलं? पानसऱ्यांचा खून कुणी केला? गौरी लंकेश. जेव्हा हत्यारे कोण होते? कुठल्या धर्माचे होते? राजीव गांधी यांची हत्या आतंकवाद्यांनी केली. ते तामिळी आतंकवादी कुठल्या धर्माचे होते? आज नक्षलवादी आतंकवादी कारवाया करतात, त्यांचा एक राजकीय विचार वेगळा असेल, पण ते कुठल्या धर्माचे लोक आहेत? मणिपूरमधला हिंसाचार कुठल्या धर्माचे लोक करतात? त्यामुळं अमुक धर्माचे लोक आतंकवाद करत नाही, त्याला हे मला मान्य नाही आहे. त्याला पोलिसांनी जो कोणी आतंकवादी असेल, एखादी आतंकवादी घटना घडली तर पोलिसांनी त्याची सखोल चौकशी करून जो कोणी त्याला जबाबदार असेल त्याला शिक्षा केली पाहिजे. ते यामध्ये
कुठल्या वक्तव्याला त्यांचा आक्षेप आहे मला काही समजत नाही. परंतु तुम्ही आता या सगळ्या ज्या काही घटना सांगितल्या, गौरी लंकेश, दाभोळकरांची हत्या वगैरे असेल, त्यानंतर आता मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये NIA ने सांगितलं की पुराव्या अभावानिशी त्या सगळ्यांना सोडण्यात येत आहे. ह्या सगळ्याचं कुठेतरी केंद्रीय गृहमंत्री या सगळ्या पटलावरती फेल आहेत का? नाही, मला असं म्हणायचं की हा तुम्ही मूलभूत मुद्दा विचारला. हा खटला 2008चा आहे. सुरुवातीला नाशिक जिल्हा पोलिसांनी खटला तपास केला. नंतर तात्कालीन राज्य सरकारने तो खटला अँटी टेरर स्क्वॉड म्हणजे ATSकडे दिला, कारण ही आतंकवादी कारवाई होती. त्यानंतर ATS महाराष्ट्र सरकारच्या ATSनी तपास केला. त्यांनी काही लोकांना गिरफ्तार केलं, अरेस्ट केलं, त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केला. पुढे केंद्र सरकारनं हा खटला, कारण हा आतंकवादी घटना होती म्हणून तो खटला NIAकडे दिला, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी. आता हे सगळं चालत असताना 2014 साली सत्तांतर झालं आणि NIAचं नेतृत्व अमित शहा यांच्याकडे गेलं. 2014 पासून ह्या खटला हा अमित शहांच्या NIA ही चालवते आहे. कोर्टाने म्हटलेलं आहे की NIAने ठोस पुरावे सादर केले नाहीत म्हणून आम्हाला शिक्षा देता येत नाही. आता कोणीतरी याचं जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नेमका स्फोट झालेलाच नाही का? कारण की ज्या पद्धतीने NIAच्या कोर्टामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता, त्यावेळेस आरोपी क्रमांक 11च्या वकिलांनी खरं तर सांगितलं की त्या ठिकाणी की मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्टच झाला नाही म्हणून. नाही, असं आहे, कोर्टाने आपल्या निकालामध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला याबद्दल ठोस पुरावा सादर झालेला आहे असं सांगितलेलं आहे. पण कुणी केला याबद्दल ठोस पुरावा आम्हाला सादर केलेला नाही. आता ठोस पुरावा सादर करायचं काम काय, ते जे 6 लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबानी करायचं का विरोधी पक्षांनी करायचं? हे काम NIAने केलं पाहिजे, भारत सरकारने केलं पाहिजे. भारत सरकार यामध्ये कमी पडलं. आता मुद्दाम कमी पडलं हे म्हणणं मी काय म्हणणार नाही, माझ्याकडे पुरावा नाही आहे. पण कोर्ट म्हटलेलं आहे की आम्हाला ठोस पुरावा NIAने सादर केला नाही म्हणून आम्हाला शिक्षा देता येते. परंतु आघाडीच्या सरकारने, तत्कालीन आघाडीच्या सरकारने हिंदू दहशतवाद ही संकल्पना या सगळ्या बॉम्बस्फोट हल्ल्यातून कुठेतरी निर्माण केली आणि हिंदू धर्मियांचं नाव खराब करण्याकरता हे कुठेतरी करण्यात आलं. मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यात आलं, असा देखील आरोप या सगळ्याच्या माध्यमातून करण्यात आला. आता हा करतोय त्यामुळं एक निश्चित आहे की मी कधीही एखादा धर्म दहशतवादी आहे असं म्हटलेलं नाही, म्हणणार नाही. माझं पहिल्यापासून प्रतिपादन आहे की दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो. दहशतवादाला बिमोड केला पाहिजे, दहशतवादी कारवाया करायला शिक्षा केली पाहिजे. कुणीही जर दहशतवादाचा एखाद्या धर्माशी संबंध लावणार असेल तर माझी त्यांना नम्र विनंती की तसं करू नका. दहशतवादी हा दहशतवादी आहे, त्याला तुम्ही कुठल्याही धर्माचं लेबल लावू नका, मग कुठलाही दहशतवाद असो. सर, साखळी बॉम्बब्लास्ट प्रकरणामध्ये सुद्धा मुंबई हायकोर्टाने पुराव्या अभावी सोडले असंच म्हटलं आणि आत्ताचा जो निकाल आला मालेगाव बॉम्बब्लास्ट तेव्हा पण. म्हणून मी त्यामध्ये 2 गोष्टी आहेत की हे सगळे निकाल एकदम एका वेळेला चालेल, तो एक विषय वेगळा आहे. पण मी हीच मागणी केलेली आहे की केंद्र सरकारनं तात्कालीन मालेगाव बॉम्ब हल्ल्याबद्दल वरच्या कोर्टामध्ये अपील केलं पाहिजे आणि 2006च्या मुंबई साखळी बॉम्बच्या खटल्यामध्ये जे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत त्यांच्या विरुद्ध देखील अपील केलं पाहिजे. कुणीतरी हे बॉम्बस्फोट घडवले का? घडलेच नाहीत हे बॉम्बस्फोट, माणसं मेलीच नाहीत. आणि त्यामुळं त्या मृत कुटुंबियांना न्याय द्यायचा असेल तर याचा शेवटपर्यंत तपास झाला पाहिजे. केंद्र सरकारला या दोन्ही खटल्यामध्ये पुरावा सादर करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. राज्य सरकार जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आहे. मला मी वेगळं काही सांगणार नाही, मी एवढंच सांगतोय की दोन्ही खटल्यामध्ये अपील केलं पाहिजे. एजन्सीवरती जो प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय कोर्टाने, तपास यंत्रणेच्या अभावी दोन्ही निकाल जे दिले कुठेतरी तपास यंत्रणांवरती जे वारंवार सवाल उपस्थित होते याबद्दल तुम्ही. आता बघा, त्याचा तुमचा रोग असा आहे की तपास यंत्रणांच्यावर कुठं राजकीय दबाव आहे का, याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे सर्वांनी मिळून. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 2 वक्तव्य येतात. एक म्हणजे खरं तर ज्यावेळेस 2006चं साखळी बॉम्ब ब्लास्ट झालं तेव्हा म्हटलं मुख्यमंत्र्यांनी की या सगळ्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत.
दुसरा मालेगाव बॉम्बलास्टचा निकाल आला, त्याच्यामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका या सगळ्या संदर्भात येताना पाहायला मिळते. या कॉन्ट्राडिक्शनकडे कसं पाहता? पण मालेगाव ब्लास्टबद्दल मुख्यमंत्री काही बोलू शकणार नाहीत, कारण हे सगळं नियंत्रण दिल्लीतून चाललेलं आहे. त्यामुळे दिल्लीची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना काहीच बोलता येणार नाही. माझी साधी स्पष्ट मागणी आहे, दोन्ही खटल्यामध्ये सरकारने अपील केलं पाहिजे. सर, काल पुण्यामध्ये कार्यक्रम झाला टिळक पुरस्काराचा. त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्वच राजकीय नेते मंडळी होती, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी प्रामुख्याने पुण्याचा विषय काढताना त्यांनी म्हटलं की पुण्यामध्ये दादागिरी सुरू आहे, उद्योग जगतामध्ये ही सगळी दादागिरी सुरू आहे. कंत्राटं मिळवण्याकरता धमकी दिली जाते, कंत्राटं मिळवली जातात, त्याच्यानंतर अनैतिक व्यवहार केले जातात. अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याचेच मुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे पालकमंत्रीपद हे महायुतीच्या अजित पवारांकडे. हे पहा, मी काही देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य कालच्या कार्यक्रमात ऐकलं नाही. ते जर असं बोलले असले तर त्याचं मी स्वागत करतो. पण शेवटी मुख्यमंत्र्यांना जर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की महाराष्ट्रात उद्योग काय येत नाही, तर सर्वात मोठं कारण आहे की राजकीय नेते स्वतः खंडणीच्या टोळ्या पाळून आहेत. ही बीडची घटना घडली, ते एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या हस्तकानी त्या तिथल्या सरपंचाचा खून केला, कारण त्यांनी 2 कोटी रुपयाची खंडणी दिली नाही. आज पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांना खंडणी दिली म्हणून खून झाल्याचं प्रकरण आपल्याला माहिती आहे. मला वाटतं पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे खंडणीचे प्रकार चालत आहेत. त्यामुळं अजित पवार काल म्हटले, तेही खरं आहे की हिंजेवाडीचे प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर राज्यात चाललेले आहेत, कारण त्यांना तिथं कायदा सुव्यवस्थेचं संरक्षण मिळत नाही. आणि मला वाटतं मी आत्ताच अजित पवार यांचं एक वक्तव्य ऐकले की कोणाची गय केली जाणे, त्याचंही मी स्वागत करतो. की शेवटी सरकारला जर आता डोक्यात प्रकाश पडला असेल की महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, ॲपल कंपनीची एकही कंपनी महाराष्ट्रात येते, 12 कंपन्या देशात काम करतात, पण त्या तामिळनाडू, कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्रात त्या येत नाहीत, गुजरातमध्ये आहेत. तर याचं कारण असं आहे की खंडणीला राजाश्रय आहे. अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. आणि त्याकरता मी एकदा सुचवलं होतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयामध्ये एक स्पेशल सेल केलं पाहिजे, कारण हे खंडणीखोर इतके मोठे राजकीय नेते आहेत, त्यांचे राजकीय सर्वेसर्वा, त्यांचे जे राजकीय आका आहेत, त्यामुळं एखाद्या SP किंवा कलेक्टरला त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही. ती कारवाई पॉलिटिकल लेवलवर मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लेवलवर झाली पाहिजे. परंतु ती झाली नाही तर मग महाराष्ट्रात गुंतवणूक येणार नाही, आपल्या युवकाला रोजगार मिळणार नाही. परंतु बाबा, गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्याचा कारभार जो आहे पालकमंत्री म्हणून अजित पवार हाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ह्या सगळ्या तुम्ही म्हणतात की जे एक मोठं नेक्सस आहे, राजाश्रय आहे, त्या राजाश्रयामध्ये सरकारमधलेच वरिष्ठ नेते मंडळी बसले आहेत का? त्याच्यामुळेच त्यांच्या हस्तक्षेपामुळेच या सगळ्या कारवाया, पोलिसी कारवाया रोखल्या गेलेल्या आहेत का? निश्चितच कुठलाही गुंड, कुठलाही खंडणीखोर हा राजकीय राजाश्रय असल्याशिवाय सगळ्या सरकारी यंत्रणेपुढं तो रोखठोकपणे काम करू शकत नाही. म्हणून मी मगाशी जो शब्द वापरला की आता या दोघांच्या डोक्यात जर प्रकाश पडला असेल की खरोखरीच महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर जाते आहे किंवा महाराष्ट्रात गुंतवणूक येत नाही, कारण खंडणीखोर ती येऊ देत नाहीत, आणि त्या खंडणीखोरांचा बंदोबस्त फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करू शकतात, कारण सगळे इतके मोठे लोक आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, मोठे मोठे राजकीय नेते आहेत. आज कॉन्ट्रॅक्ट मिळवणं, कॉन्ट्रॅक्टला उपकॉन्ट्रॅक्टर नेमणं, तिथं एखादा उद्योग आला तर त्याचं स्क्रॅप कोणी विकत घ्यायचं, तिथं ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट कोणी घ्यायचं, तिथं रोजगार कोणी लावायचा, ह्या सगळ्या गोष्टी करताना जे लोक तिथं यंत्रणांच्यावर दबाव आणून लोकांना त्रास देतात. अक्षरशः अशा घटना घडलेल्या आहेत की त्या कंपनीच्या मालकाच्या लोकांना यांनी मारलेलं जाऊन त्याच्या सगळ्या कर्मचाऱ्याचं समोर. अनेक उदाहरणं आहेत. बीडचं उदाहरण आहे, खंडणीचं प्रकरण आहे. एका मोठ्या राजकीय नेत्याच्या राजाश्रयाने बेरोज ठोक तिथं खंडणी चालली होती. बीडमध्ये एकही उद्योग नाही आहे. आज अमित शहाचे एक जवळ असलेले एक उद्योगपती बीडला गेले, का त्याच्याशिवाय त्यांना बीडला तिथं जाताच येत नाही, तरी त्या माणसाला या लोकांनी त्रास दिला आणि त्या बस्ताजोगच्या सरपंचाचा खून केला. फक्त मुख्यमंत्र्यांनी याला आळा घातला पाहिजे. सर,
मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातमध्ये समाविष्ट करण्याचा जो प्रकार आहे तो जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी केलेला होता आणि अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळी महाराष्ट्र चळवळ पेटवली. नेहरूंना मुंबई गुजरातला द्यायचे होते हे मूर्खपणाचं वक्तव्य आहे. त्याला इतिहास माहिती नाही. त्यानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये काम केलं आहे तो असं म्हणू शकतो. ही वस्तुस्थिती आहे की एकेकाळी मुंबईमध्ये खूप मोठे गुजराती लोक असल्यामुळं एक वातावरण असं होतं की जर मुंबई महाराष्ट्राला दिली तर गुजराती लोकांचं संरक्षण होणार नाही, ही प्रामाणिक भीती होती. आणि म्हणून मोरारजी देसाई आणि इतर वक्त्यांनी नेहरूंना आणि केंद्र सरकारला गळ घातली की मुंबईला मराठी माणसांना न देता गुजरात आणि मुंबईचं एक राज्य करा. आणि त्यातून 1956 साली द्विभाषिक मुंबई राज्य झालं, ज्यामध्ये गुजरात राज्य होतं, ज्यामध्ये मराठी भाषिकांचा काही प्रांत होता आणि मुंबई होती. हे द्विभाषिक राज्य जवळजवळ 4 वर्ष चाललं आणि त्यामध्ये उद्देश होता की मुंबईला संरक्षण मिळावं, कारण मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. पण त्याविरुद्ध संयुक्त महाराष्ट्र समितीनं तीव्र आंदोलन केलं. जसं तेलंगणामध्ये आंदोलन झालं, आंध्रामध्ये झालं, तसं महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीनं फार मोठं महान कार्य केलेलं आहे. 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यानंतर मग स्वतंत्र महाराष्ट्र, मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामुळे मुंबई गुजरातला द्यायचा प्रयत्न होता, हे चुकीचं वक्तव्य आहे, इतिहास माहीत नसणाऱ्यांचं वक्तव्य आहे. हां, मुंबई, महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र ठेवण्याचा प्रयत्न 4 वर्ष झाला. त्याचा संयुक्त महाराष्ट्र समितीने तीव्र प्रतिकार केला आणि शेवटी महाराष्ट्राचं वेगळं राज्य झालं. हा इतिहास आहे. बाबा, राज्याचे माजी कृषी मंत्री जे होते माणिकराव कोकाटे, त्यांना आता कुठेतरी खाते बदल केलेला आहे. त्यांना आता क्रीडा आणि अल्पसंख्याक हे खातं दिलेलं आहे. कृषी मंत्री म्हणून त्यांचं वर्तन बेजबाबदार होतं, त्याच्या संदर्भात राजीनामा मागितला विरोधकांनी, तर मात्र त्यांना आता खाते बदल दिलेलं आहे. पण माणिकराव कोकाटे आमचे सहकारी एकेकाळचे होते, आमच्या पक्षात होते, आमचे आमदार होते. ते रमी खेळताना, ती जंगली रमी होती का काहीतरी रमीचा प्रकार होता, ते खेळताना लोकांना दिसले आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला म्हणून लाजखाजं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कृषी खातं काढून घेतलं. आज एका बाजूला महाराष्ट्रात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही खोटी आश्वासन दिली, आम्ही कर्जमाफी करू, आम्ही तुमच्या मानधनामध्ये वाढ करू, आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता सरकार ते विसरले. कृषी मंत्री तर म्हणतात की सरकार भिकारी आहे, पैसे कुठून देणार. आणि त्यामुळे अशा बेजबाबदार मंत्र्याला शेतीसारखं इतकं महत्त्वाचं खातं देणं योग्य नाही, उलट त्याला मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही. हे असताना मुख्यमंत्र्यांनी थातूरमातूर त्यांचं खातं बदली केलेलं आहे. रमी खेळणाऱ्याला खेळ खातं दिलेलं आहे. आता दुर्दैव असं आहे की मग डान्स बार चालवणारा मंत्री असो किंवा ज्याच्या घरात पैसे सापडतात, खोलीत सापडतात, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं, किंवा ज्या समिती सदस्याकडं 1,80,00,000 रक्कम सापडली ते प्रकरण दडपलं जातं. अनेक प्रकरणं भ्रष्टाचाराची, बलात्काराची प्रकरणे दडपली जात आहेत. आणि त्यामुळं मुख्यमंत्री हतबल आहेत. त्यांना आघाडी सरकार आहे, आघाडीच्या नेत्याला विचारल्याशिवाय कुठल्याही मंत्र्याला काढून टाकता येत नाही. आणि त्यामुळं आज खाते बदलाचा, खाते पालटाचा प्रयत्न झालेला आहे असं एक सुचवलं जाते की काही दिवसानंतर मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होईल आणि त्यामध्ये त्यांना काढून टाकता येईल. मला वाटत नाही, कारण हे एक दमदार मंत्री आहेत आणि त्यांचे जे नेते आहेत त्यांना त्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचं वर्चस्व वाढवण्याकरता तो मंत्री त्यांना पाहिजे, त्याला ते काढू शकत नाही. महाराष्ट्राचं वाटोळं होतं आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं वाटोळं झालेलं आहे, युवकांना रोजगार मिळत नाही आणि सरकार निर्धास्तपणे आज काम करते. पण यामध्ये एक मूलभूत प्रश्न असा उपलब्ध होतो की रमी ही सवय लागणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे जाहिरात देताना सरकार म्हणतं की आपको आदत लग सकती है, संभाल के खेलिए. माहिती आहे की जुगार आहे आणि जुगाराचे परिणाम वाईट होतात. पण माझा बुनियादी मूलभूत सवाल आहे की भाई ऑनलाईन जुगार सुरू कोणी केला? हा नरेंद्र मोदी सरकारने सुरू केला, पूर्वी नव्हता. जुगाराला बंदी होती, पण इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी निवडणुकीकरता भरपूर चंदा घेतला
आणि चंदा लो धंदा दोच्या भूमीतून त्यांनी ऑनलाईन जुगाराला परवानगी दिलेली आहे. म्हणून आज ऑनलाईन जुगार सुरू झालेला आहे आणि त्यातून हजारो लाखो युवकांचं जीवन उद्ध्वस्त होतंय. मी काल ऐकलं कुठेतरी की देवेंद्र फडणवीस म्हटले की हे फार वाईट आहे, आपण हे जुगार बंद केला पाहिजे, ऑनलाईन वगैरे बंद केलं पाहिजे. मला त्यांना विनंती करायची आहे की तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जर प्रामाणिकपणे वाटतं असलं की महाराष्ट्रात असा जुगार ऑनलाईन जुगार चालू नये तर तुम्ही निर्णय घ्या ना. तुम्ही केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका. आज तेलंगणा सरकारनी, आंध्र सरकारनी, तामिळनाडू सरकारने आपल्या राज्यामध्ये ऑनलाईन जुगार बंद केलेला आहे. तुमची हिंमत असेल तर एकतर मोदींना सांगा की तुम्ही देशातला जुगार बंद करा. मग तो खेळाच्या नावानं असेल, क्रिकेटच्या नावानं असेल किंवा रमीच्या पोकरच्या नावानं असेल. पण तुमच्याकडे हिंमत नसेल मोदींना सांगायचे तुम्ही आपल्या राज्यात हा निर्णय घ्या. इतर राज्यांनी हे धाडसी निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही जर रमी ठेवली तर ही सवय लागते. काही लोकांना पत्ते खेळायची सवय असते. आता तुम्ही ऑनलाईन सवय करून दिलेली आहे, त्यामुळे कुठेही बसून विधिमंडळात सुद्धा त्यांना खेळता येतं. पण सुरूच करू नका रे. बाबा, कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची एकीकडे वादग्रस्त वक्तव्य असताना नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे झालेत. त्यांचं देखील एक वक्तव्य जे आहे आता चर्चेत येताना पाहायला मिळतं. कारखान्याचा संचालक म्हणून सरळ काम तर सगळेच करतात, परंतु एखादं वाकडं काम करून पुन्हा नियमात बसवतो त्याची लोक नोंद ठेवतात, अशा पद्धतीचं त्यांचं एक वक्तव्य आहे. चर्चा होते. आता काय झालं, निर्लज्जपणाची इतकी हद्द झालेली आहे. या प्रत्येक निर्लज्ज मंत्र्यांच्या वक्तव्यावर जर प्रतिक्रिया द्यायची म्हटलं तर दुसरं काहीच काम करता येणार नाही. मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेचे त्याची नोंद घेतली पाहिजे. बाबा, आज शेकापचा मेळावा होता. शेकापचा 78वा मेळावा आहे, स्थापना दिवस आहे त्यांचा. त्या सगळ्या स्थापना दिवसामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून राज ठाकरे होते. राज ठाकरे यांनी खरं तर गुजरातच्या सगळ्या एकंदरीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की गुजरातमध्ये शेतजमीन ही विकत घेऊ शकत नाही, परंतु महाराष्ट्रात मात्र शेतजमीन विकत घेतात, तिथं उद्योग व्यवसाय उभे होतात, ते परप्रांतीयांचे असतात, तिथे मराठी लोकांना कामाला म्हणजे मराठी माणसांना कामाला घेता येत नाही अशा उद्योग व्यवसायामध्ये. या सगळ्याची वस्तुस्थिती त्यांनी सगळ्या आजच्या मेळाव्यामध्ये उपस्थित केली. हे पण तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित केले. पहिल्यांदा मी माझ्या वतीनं शेतकरी कामगार पक्ष आणि त्याचे आजचे नेते जयंत पाटील यांना माझ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी शुभेच्छा संदेश देखील त्यांना पाठवलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाराष्ट्रामध्ये एक मोठी भूमिका निभावलेली आहे. एकेकाळी फार प्रभावी पक्ष तो होता. आज त्याचं अस्तित्व काही थोड्या भागातच आहे. पण माझ्या कुटुंबियाची पूर्वाश्रमीची भूमिका ही शेतकरी कामगार पक्षाची आहे. माझे वडील पहिल्यांदा 1957 साली शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटवर खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. पण ती भूमिका होती संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरता होती. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मग शेतकरी कामगार पक्षाची आवश्यकता उरली नाही असं माझ्या वडिलांचं आणि माझ्या कुटुंबियाचं मत होतं. पण मी पुन्हा एकदा जयंत पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाला माझ्या शुभेच्छा देतो. मी राज ठाकरे यांचं वक्तव्य काही पाहिलं नाही. पण मुळातच काय की महाराष्ट्रामध्ये उद्योग आले पाहिजेत. उद्योगाला जमीन लागते. उद्योग काय हवेत उभे राहत नाहीत. आणि उद्योग इथं आले तरच मराठी युवकांना रोजगार मिळेल. आज खंडणीमुळे असेल किंवा काही इतर कारणामुळे आले रोजगार महाराष्ट्रात येत नाही. आणि मला वाटतं की मराठी भाषा हिंदी भाषा याचा वाद काही दिवसापूर्वी निर्माण झाला होता. आम्ही सर्वांनी भूमिका घेतली होती की हिंदीची सक्ती पहिल्या वर्गापासून करू नका. आणि ते आंदोलन झाल्यानंतर आमची प्रमुख भूमिका आम्ही मांडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती भूमिका मान्य केली आणि त्रिभाषीय सूत्र हे पहिलीपासून लागू होणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे तो विषय संपलेला आहे. पण त्या नावाखाली अमराठी लोकांना मारहाण करणं हे आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे. आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये जर ताकद असेल तर जो कोणी अशा प्रकारे मराठी भाषेच्या नावाने किंवा हिंदी भाषेच्या विरोधात मारहाण करत असेल त्याला शिक्षा दिली पाहिजे. आता आमची सर्वांची प्रामाणिक भावना आहे की आपण जर महाराष्ट्रात काम करत असाल तर मराठी ही मायबोली म्हणून आपण स्वीकारली पाहिजे आणि शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे, पण सक्ती करता कामा नये. अमेरिकेमध्येच राजकारण टॅरिफवरती सर भारतीय वस्तूंवरती जे आहे अमेरिकेने 25% टॅरिफ लावलेला आहे. आणि एका बाजूला देशाचे पंतप्रधान आणि ट्रम्प जे आहेत ते मैत्री दाखवतात आणि दुसऱ्या बाजूला भारतीय प्रोडक्ट्सवरतीच 25% टॅरिफ लावले. मैत्री दाखवली होती. आता मला वाटतं
एकतर्फी प्रेम आहे. मोदींचं प्रेम ट्रम्पवर आहे, पण ट्रम्प मात्र त्यांना शिव्या देत आहेत. अनेक प्रश्न निर्माण झाले. राहुल गांधींनी सिंदूरवरच्या चर्चेमध्ये पंतप्रधानांना खास प्रश्न विचारला की प्रेसिडेंट ट्रम्प 30 वेळाला म्हटलेले आहेत की मी भारत पाकिस्तान युद्धामध्ये मध्यस्थी करून युद्धविराम केला, पण नरेंद्र मोदी बिचकत बोलतात नाही कुणी मध्यस्थी केली नाही. म्हणजे एका दृष्टीनं डोनाल्ड ट्रम्प याचं वक्तव्य चुकीचं आहे असं त्यांनी अंगुली निर्देश केला. पण जेव्हा राहुल गांधींनी म्हटलं की तुम्ही स्पष्ट का बोलत नाही की प्रेसिडेंट ट्रम्प खोटं बोलत आहेत, तेव्हा पंतप्रधानांनी चुप्पी साधली. त्यांच्या तोंडातून काही कंठ फुटला नाही. आता हा सगळा प्रकार अमेरिकेतले लोक बघतायत, त्यामुळं कदाचित मोदींच्यावर आता त्यांचे माय फ्रेंड मोदी किंवा अबकी बार मोदी सरकार म्हणणारे मोदी त्यांच्याविरुद्ध ट्रम्प नाराज झालेले आहेत. त्यांनी भारताला प्युनिटिव्ह टॅरिफ लावलेला आहे. रेसिप्रोकल टॅरिफ 25% आयात कर लावलेला आहे. पाकिस्तानला देखील 19-20% आहे, बांगलादेशला 19-20% आहे, इतर देशांना, पण भारताला 25% अधिक रशियामधून तेल घेतल्यामुळं तुमच्यावर पेनल्टी लावली जाईल अशी त्यामुळे घोषणा केलेली आहे. त्यामुळे भारताचं नक्कीच नुकसान होणार आहे. पण नरेंद्र मोदी त्यांचं परराष्ट्र धोरण संपूर्णपणे फोल ठरलेलं आहे, अपयश ठरलेलं आहे, विफल ठरलेलं आहे, हे यातून सिद्ध होतं. हो गया मराठी हो गया मराठी पण थांबा ना जरा, हिंदीचं वेगळं काय झालं. आता निवार चिकाल बोलला तुम्ही का आणखी काय? सध्याचं एका स्टेजवर राज ठाकरे आणि इंडिया आघाडीचा जे नेते शशिकांत शिंदे असो किंवा राज ठाकरे असो, संजय राऊत असो, जयंत पाटील असो, एका स्टेजवरती हे सगळे नेते पाहायला मिळतात. तर कुठेतरी इंडिया आघाडीची सुरुवात राज ठाकरे हे या स्टेजवरती दिसतात म्हणून पाहता येईल. पण इंडिया आघाडी ही राष्ट्रीय आघाडी आहे आणि ती कायम आहे, ती राहील काम. आता एखाद्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी कुणाशी तरी निवडणुकीचा समझोता करायचा असेल तर त्यांना तो अधिकार आहे. त्यातून काही विशेष काही म्हणण्यासारखं काही नाही. मी कित्येक वेळा बोललोय की दोघा भावामध्ये समेट झाला त्याचं स्वागत आहे. काँग्रेस सोबत गेला तयार आहे का मनसेला? महापालिका निवडणूक आहे, स्थानिक आमची आघाडी ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आहे. आमची आघाडी शरद पवार यांच्या पक्षाबरोबर आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी एखादी पोट आघाडी केली किंवा आपल्या जागापैकी काही जागा इतर कोणाला दिल्या तर तो त्यांचा विषय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.